नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील मुलांच्या अभ्यासाची खोली याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण आपल्या घरातील मुलांचा अभ्यास व्यवस्थित होण्यासाठी तसेच मुलांचे अभ्यासामध्ये मन राहण्यासाठी ज्या वास्तुशास्त्रानुसार काही टिप्स आहेत याबद्दलची माहिती पाहूया। आपण आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये मुलांनी अभ्यास करताना त्यांची तोंड म्हणजे मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेला होईल अशा प्रकारे अभ्यास करताना त्यांनी आपले अभ्यास करावा। तसेच मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये पाण्याची व्यवस्था म्हणजे जे पिण्याची पाणी असते त्याची व्यवस्था ही त्या अभ्यासाच्या खोलीच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्था असावी। तसेच जे मुलांच्या अभ्यासासाठी जे कपाट आहेत किंवा जिथे आपण पुस्तके वगैरे वह्या ठेवतो ते आपण दक्षिण पश्चिम नैऋत्य म्हणजे अभ्यासाच्या खोलीच्या पश्चिम दक्षिण नैऋत्य या प्रभागामध्ये अभ्यासासाठी जे कपाट आहे ते तिथे ठेवावे। तसेच अभ्यासाची जी खोली आहे त्यामध्ये काळा रंग कधीही देऊ नये। तसेच जास्त डार्क गडद रंग अशा प्रकारे रचना अभ्यासाच्या खोलीमध्ये नसावे। अभ्यासाच्या खोलीमध्ये सूर्यप्रकाश भरपूर येईल किंवा खेळती हवा राहील अशा प्रकारे अभ्यासाच्या खोलीची रचना असावी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।